नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये। तर आज मस्त कुरकुरीत चटपटीत असं चिकन 65 केलेलं आहे। करायला एकदम सोपी आहे रेसिपी तर आपण बघणारच आहोत, पण त्याआधी किचन रेसिपीज या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल आणि असेच नवनवीन रेसिपीज व्हिडिओ बघायला तुम्हाला जर आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब नक्की करा। चला आपण चिकन 65 बनवायला घेऊया। तर या ठिकाणी मी पाव किलो चिकन घेतलेला आहे। चिकनचे असे मध्यम आकाराचे पीस करून घेतलेले आहेत। आता हे एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि आता हे चिकन मॅरिनेट करून घ्यायचं आहे। तर मॅरिनेटसाठी मी इथे 2 चमचे घट्ट दही वापरलेला आहे। दह्याऐवजी अंड्याचा देखील वापर करू शकता। त्यानंतर आलं, लसूण आणि 2 हिरव्या मिरच्या अशी मी पेस्ट बनवून घेतलेली, ती पेस्ट यात टाकून घेतली। त्यानंतर 7-8 कढीपत्त्याची पानं बारीक चिरून घेतली, ती देखील यात टाकून घेतली। अर्धा चमचा काळी मिरपूड, अर्धा चमचा जिरेपूड आणि रंगासाठी इथे मी काश्मीरी लाल तिखट टाकत आहे। तर यात मी फूड कलर न वापरता फक्त काश्मीरी लाल तिखटाचा वापर केलेला आहे। सर्व साहित्य चिकनला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे आणि एक 7 ते 8 तास हे चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं आहे। आणि जर तुम्हाला लगेच करायचं असेल तर 1 तासभर जरी मॅरिनेट करून घेतलं ना चिकन तरी चालतं। तर व्यवस्थित असं चिकन मॅरिनेट केलेलं आहे आणि 1 तासाभरातच मी हे चिकन आता तळायला घेणार आहे। तर त्याआधी मी यात 3 चमचे कॉर्नफ्लोअर वापरला आहे। कॉर्नफ्लोअरऐवजी तुम्ही तांदळाची पिठी देखील वापरू शकता। आता हे कॉर्नफ्लोअर व्यवस्थित असं सर्व चिकनला लावून घेणार आहे। कॉर्नफ्लोअर वापरल्यामुळे एकदम छान असा क्रिस्प येतो ह्या चिकन 65 ला। व्यवस्थित असं आता हे कॉर्नफ्लोअर सगळीकडे लावलं गेलेलं आहे। आता यात चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे। मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकीकडे मी तेल गरम करायला ठेवलंय। तर लगेच आपण याचे चिकन 65 तळायला घेणार आहोत। तर तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे। आता एक एक करून असे हे चिकनचे पीसेस जे आहेत ते तेलात सोडून मीडियम टू हाय फ्लेमवर चांगले तळून घ्यायचे आहेत। तर एक 4-5 मिनिटं झाले की ते पलटवून घ्यायचे आहे आणि दुसरी बाजू देखील चांगली तळून घ्यायची आहे। आणि मीडियम टू हाय फ्लेमवर हे चांगले तळले ना की एकदम छान क्रिस्पी असे तळले जातात। चिकन देखील व्यवस्थित असं शिजलं जातं। एकदम हाय फ्लेमवर जर तळले तर यांचा रंग पटकन बदलतो, पण चिकनचे पीसेस व्यवस्थित तळले जात नाही, कच्चे राहतात आतमधून। त्यामुळे मीडियम टू हाय फ्लेमवरती हे चांगले तळून घ्यायचे आहेत। तर या पद्धतीने चिकन 65 मस्त तयार झालेले आहे। तर तुम्हीही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।